नमस्कार मित्रांनो, बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे याचे एक दोन प्रोमोज अजून आलेले आहेत। तर जो पहिला प्रोमो आहे ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय घडलेलं आहे। तर बेडरूममध्ये निकी आणि जान्हवी जे आहेत ते बॅक बिचिंग करत आहेत, म्हणजे बोलताना दिसत आहेत। आणि ती निकी जी आहे ती जान्हवीला म्हणते की मला निखिल असा बोलला की काहीतरी हिचं अंकिताचं काहीतरी येत आहे, त्याच्यानंतर तुझं पण येईल असं काहीतरी नाव घेत आहे। ते ॲक्च्युली काय आहे ते मला काही कळलं नाही, पण त्याच्यानंतर ते तसं बोलल्यानंतर जी अंकिता आहे तिने असं काहीतरी तोंड केलं असं म्हणणं आहे निकीचं। आणि ते मी कशात पाहिलं तर ते मी आरशात पाहिलं। असं काय म्हणजे निकीला असं वाटतं की कोणी काही बोललं की ते मलाच किंवा कोणी काही केलं तर ते माझ्यासाठीच, म्हणजे जे काही रिॲक्शन होते ते माझ्यासाठीच होत आहेत। असं पण असू शकतं की ते तिच्यासाठी रिॲक्शन नसून वेगळं काहीतरी असेल, पण तसं नाही आहे। निकीचं असं म्हणणं आहे की तिने माझ्यासाठीच ती रिॲक्शन केली, ते वेगळं काहीतरी तोंड केलं होतं आणि आता मी ते बोलणार नाही आहे, कारण मोठ्या गोष्टीकडे मी लक्ष देत नाही म्हणून ती म्हणजे जान्हवीला सांगते की मी लक्ष देत नाही आहे। पण तिच्यासाठी छोटी मोठी गोष्ट नाही तर ती बोललीच नसती खरं तर, पण तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे। त्यामुळे ते फक्त बोलून ते आता बोलणार नाही, पण ते नंतर पुढे जाऊन त्याचा वसपा काढणार आहे। अशा म्हणजे गोष्टी ती आहेत, कारण तिच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे। कधी काय काढायचं बाहेर ते तिला चांगलं माहिती आहे, त्यामुळे ते नंतर काढू शकते कधी। आणि तिचं असं पण म्हणणं आहे की मी छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, आणि जर भांडण केलं तर छोटं मोठं जे भांडण आहे ते छोटं मोठं करत नाही, मी डायरेक्ट बतंगडा करते, म्हणजे छोटं मोठं भांडण नाही तर बतंगडा होतो माझ्याकडून, असं तिचं म्हणणं आहे। दुसऱ्या प्रोमोमध्ये असं आपण पाहतो की निखिल घरातून बाहेर येतो, इथं इरिना, अंकिता, अजून दोघं तिघजण जे कॉन्टेस्टंट आहेत ते बसलेले असतात। तेव्हा निखिल इरिनाला म्हणतो की घरामध्ये असं ठरलंय की तू आणि सूरज जे आहेत त्यांनी स्वयंपाकघरातील भांडी घासायची आहेत, धुवायची आहेत। त्यावेळेस इरिना म्हणते की मी जर भांडी म्हणजे काही खाल्लेलंच नाहीये तर मी भांडी का घासू, असं तिचं म्हणणं आहे। त्यावेळेस हे आपला जो निखिल आहे तो म्हणतो की समजा आज तर कोणाची काही ड्युटी आहे ते माहीत नाहीये, उद्या ड्युटी ठरणार आहेत, समजा जर तुझी ड्युटी आली तुला भांडी घासायची त्यावेळेस काय करशील तू, त्यावेळेस तुला घासावीच लागतील। आणि हे म्हटल्यानंतर ती म्हणते ठीक आहे त्यावेळेस मी घासेल भांडी, काही प्रॉब्लेम नाही, पण आता मी काही खाल्लेलं नाहीये त्यामुळे मी का भांडी घासू, असं तिचं म्हणणं आहे। त्यावेळेस अंकिता देखील तिला सपोर्ट करते तिथं आणि म्हणते की तिनं सध्याला काही खाल्लेलं नाहीये, आणि जर खाल्लं तर त्याच्यानंतर मी देखील तिला सपोर्ट करेल, मी देखील भांडी घासेल। त्यामुळे अंकिताने तो कुठेतरी थोडंसं मॅच्युरिटी दाखवली आणि मी देखील भांडी घासेल असं तिने म्हटले। कारण जर तिनं काही खाल्लेलंच नाहीये, तिला डायरेक्ट आपण येऊन म्हणतोय की तू भांडी घास, थोडंसं कसं तरी वाईट वाटणारच ना तिला। मी जर काही खाल्लेलंच नाहीये तरी देखील मला कोणीतरी म्हणतं येऊन की तू भांडी घास, तर तिथे एखादा असं कोणीतरी पाहिजे ज्यानं म्हणायला पाहिजे की मी तुझ्यासोबत आहे, मी तुझ्यासोबत भांडी घासते, तर तिला पण वाटेल हा ठीक आहे। पण जर कोणी डायरेक्ट येऊन म्हणत असेल की तू भांडी घास, तिनं काही खाल्लेलंही नाहीये, तर त्यावेळेस तिला थोडं वाईट वाटलं, त्यामुळे ती डायरेक्ट बोलली की, आणि तिनं स्टँड घेतला। खरं तर म्हणत होते की ती स्टँड घेत नाहीये किंवा तिचे काही डिसिजन नाहीत, तिनं डायरेक्ट सांगितलं की मी भांडी घासणार नाही, पूर्ण भांडी अजिबात घासणार नाही। हां, जर कोणी असेल तर ती भांडी घासायला तयार आहे नंतर, पण असं तरी दिसलं याच्यामध्ये काल जो एपिसोड झाला त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की जी इरिना आहे तिला डिसिजन घेता येत नाही, पण आज तिनं डायरेक्ट सांगून टाकलं की मी भांडी घासणार नाहीये, म्हणजे आहे की तिच्याकडे डिसिजन पॉवर आहे। फक्त एक सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे तिला या सगळ्यांनी निवडलेलं होतं, सूरजला आणि इरिनाला। त्यामुळे काल कुठेतरी असं वाटलं की त्यांनी फक्त असंच म्हणजे एक सॉफ्ट टार्गेट आहे त्यामुळे त्यांनी निवडलंय, पण आज इरिनानं दाखवून दिलंय की ती हा मिसळणार नाहीये। तिला वाटलं तर ती हा म्हणेल, नाहीतर नाही देखील म्हणणार आहे। तर मित्रांनो, आजचा बिग बॉसचा एपिसोड पाहायला तुम्ही किती इंटरेस्टेड आहात ते कमेंट करून नक्की सांगा।